मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत थोड्याच वेळामध्ये सुनावणी। जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंच समोर सुनावणी होणार। कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष। खटला शिवसेना विरुद्ध अमित शहा असा आहे, त्यामुळे अमित शहा काय यंत्रणा वापरतात ते पाहावं लागेल। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी संदर्भात राऊतांचं विधान। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन। नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पाही सुरू होणार। मुंबईकरांसह ठाणे, नाशिक, पुणेकरांना मोठा दिलासा। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आजपासून भारत दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी आणि स्टारमर यांची मुंबईमध्ये व्यापाराबाबत चर्चा होणार। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते। राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत अजित पवारांची भुजबळांसमोरच नाराजी। सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवारांचा सूर। अजित पवार यांनी साप पाळलेत। मराठ्यांच्या विरोधात त्यांच्या पक्षाचे नेते काम करतात। मनोज जरांगेंचा हल्लाबोल। तर भुजबळांवर खूप वाईट दिवस येणार असल्याचं देखील वक्तव्य। जरांगेंची बुद्धी तशीच वृत्ती। जरांगे लहान वयातील बाल्या। विजय वडेट्टीवारांचा जरांगेंवर टीकास्त्र। कापसेरपोळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं सत्र सुरूच। मध्य प्रदेशातील आणखी 3 बालकांचा नागपुरात मृत्यू। मृत बालकांची संख्या 16वर। कफ सिरप विक्रीसाठी आता डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक। कफ सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचे निर्देश। मुंबईमध्ये ईडीच्या 8 ठिकाणी छापेमारी। फैजल शेख, अल्फिया शेखच्या ड्रग्ज सिंडिकेटरवर कारवाई। ड्रग्ज विक्रीतला पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून फिरवल्याचा देखील संशय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उंडण गावामधल्या शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीची नोटीस। एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान, दुसरीकडे बँकांची नोटीस। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 31,628 कोटींचं पॅकेज। कोरडवाहूसाठी एकूण हेक्टरी 18,500 रुपये, तर बागायती शेतकऱ्यांसाठी 32,500 रुपयांची घोषणा। 3 हेक्टरपर्यंत मदत करणार मुख्यमंत्र्यांची माहिती। पिकं, खरडलेली शेती, जनावरं, घरांसाठी वेगवेगळी मदत। प्रत्येक मृत दुधाळ जनावरामागे 37,500, तर ओढकाम करणाऱ्या जनावरामागे 32,000 रुपये मदत मिळणार। कुक्कुटपालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपये दिले जाणार। सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती, मात्र पॅकेज घोषित करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली। विजय वडेट्टीवारांची टीका। तर कर्जमुक्तीच्या घोषणेशिवाय आंदोलन थांबवणार नाही, बच्चू कडूंचा निर्धार। सोलापूरसह छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याच्या मागणीकरता ठाकरेंची सेना आक्रमक। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याचं मान्य। माजी न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या चौकशी समितीमधून पोलिसांना क्लीन चिट। सूत्रांची माहिती। महिलेला झालेल्या मारहाणीनं बीड पुन्हा आदरलं। शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण। महिलेची प्रकृती गंभीर। यापूर्वीही आरोपीकडून 3 महिलांना मारहाण। 24,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला केंद्राची मंजुरी। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड राज्यामधील विविध रेल्वे प्रकल्प मंजूर। एमपीएससीकडून आता मुलाखतीपूर्वीच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार। खोट्या प्रमाणपत्रांचे प्रकार रोखण्यासाठी निर्णय। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून 471 कोटी 83,000 कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातील वेतनाचा प्रश्न सुटला। परळीमध्ये काढणीला आलेल्या सोयाबीन पिकात गुडघाभर पाणी। पावसामुळे संपूर्ण शेतामध्ये तळ्याचं स्वरूप। हेल्मेट सक्तीसह प्रखर एलईडी दिव्यांना प्रतिबंध। हेल्मेट सक्ती करा, प्रखर एलईडी लाईट्स बंद करा। सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला अंमलबजावणीचे निर्देश। राजस्थानच्या जयपूर अजमेर हायवेवर 2 तासामध्ये 200 सिलेंडरचा स्फोट। केमिकलच्या टँकरची गॅस सिलेंडरनं भरलेल्या ट्रकला धडक। दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस।
मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.